नमस्कार, मी घाडगे रणजित. आज आपण केज येथील उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी आलेलो आहोत. आता जवळपास 7:45 वाजत आहेत. गेल्या 2 तासापासून या उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाईट नाही आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी हे केज तालुक्यातील सगळ्यात मोठे असे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये वेगवेगळे पेशंट या ठिकाणी ॲडमिट केलेले आहेत. आणि या पेशंट ॲडमिट केलेले असताना या ठिकाणचे जे वेगवेगळे त्यांच्यासोबतचे काही नातेवाईक असतील किंवा पेशंट रुग्ण असतील, या रुग्णांना आपण या ठिकाणी पाहत आहात की कशा पद्धतीनं जवळपास 2 तासापासून लाईट नसल्यामुळं या ठिकाणचे जे वेगवेगळे आलेले जे पेशंट असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील किंवा इतर सगळ्या सुविधा असतात का, याच्यापासून आपल्याला बघत आहे की लाईट नसल्यामुळं या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम येत आहे. आणि आपण पाहू शकतात की केज तालुक्यामध्ये एक नावाजलेलं असं हे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि या ठिकाणी गेल्या 2 तासापासून लाईट नसल्यामुळं या ठिकाणचे जे रुग्ण असतील किंवा यांना प्रॉब्लेम येत आहेत किंवा इतर नातेवाईक असतील आणि तसेच या पद्धतीने बघत असताना जर एमर्जन्सी कुठला जर एखादा पेशंट आला असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी या लाईटच्या अभावामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. याच्यासाठी या ठिकाणची जी MSCB आहे, MSCBनं या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि या ठिकाणची जी उपजिल्हा रुग्णालयामध्ये होणारे लोकांची रुग्णांची हेळसांड असेल किंवा इतर आहे, याच्यासाठी या MSCBनं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण बघू शकतात की कशा पद्धतीने या ठिकाणी सध्या आपण बघतो की हा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीतली लाईट नाही आहे आणि आपण बघू शकतो सगळा अंधार झालेला आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि इथल्या MSCBला कधीतरी जाग आली पाहिजे आणि जी इथले होणाऱ्या लोकांची हेळसांड असेल, इथल्या रुग्णामध्ये होणाऱ्या लोकांची हेळसांड असेल का, ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि याला कुठेतरी वाचा फुटला पाहिजे. म्हणून आजचा जो आम्ही व्हिडिओ जे तयार करत आहोत या माध्यमातून, या चॅनेलच्या माध्यमातून, हे MSCBपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तिथल्या प्रशासनाला, तिथल्या शासनाला हे कळालं पाहिजे की इथले जे रुग्ण आहेत ते संध्याकाळचे जवळपास 2-2 तास या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाईट मिळत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या ठिकाणचे जे MSCB असेल यांनी या ठिकाणी तात्काळ लक्ष घेतलं पाहिजे आणि लोकांची या ठिकाणी होणारी हेळसांड थांबवली पाहिजे. न्यूज चॅनेलसाठी मी घाडगे रणजित, केज.